नमस्कार, मी आर्किटेक्ट मोनिका सुर्वे. आज आपण स्पेस सेव्हिंग सोल्युशन्सवरती बोलणार आहोत. स्पेस सेव्हिंग सोल्युशन्स म्हणजे काय? आपला पसारा व्यवस्थित घरामध्ये कुठं ठेवायचा म्हणजे स्पेस सेव्हिंग. कळालं? सो प्रत्येक रूम म्हणजे बेडरूम, लिव्हिंग रूम, बाथरूम, किचन, होम ऑफिस असू शकतं. तर इथं जो पसारा असतो ना, तो कुठंतरी व्यवस्थित ठेवला पाहिजे, म्हणजे ती जागा पूर्ण सुटसुटीत दिसते. पहिली रूम जी आपण घेणार आहोत ती लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूममध्ये सगळ्यात मोठी गोष्ट जी असते तो म्हणजे आपला सोफा, एखादं बुक शेल्फ किंवा आपला टीव्ही युनिट. तर हे जे आहेत कंपोनंट्स, त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम टू मॅक्सिमम गोष्टी स्टोअर करू शकतो. आणि त्या स्टोअर केलेल्या गोष्टी हे दिसतही नाही. आपण सोफा डिझाईन करताना तो कस्टमाइज करून घ्यावा, जेणेकरून जो लोअर हाईटचा पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो. कधीतरी लागणाऱ्या बेडशीट्स, कधीतरी लागणाऱ्या गाद्या ह्या त्याच्यामध्ये आरामात बसतात. नेक्स्ट आहे बुक शेल्फमध्ये अशी एक जागा करता येते ज्याच्यावरती ग्लास कंपोनंट नसतो. सो तिथं तुम्ही आलेले कुरिअर्स किंवा पार्सल्स किंवा कधीतरी लागणारे डॉक्युमेंट्स हे स्टोअर करू शकता, म्हणजे बाहेर त्याचा पसारा दिसत नाही. त्यामध्ये तुम्ही न्यूजपेपरही ठेवू शकता. सेंटर टेबल हा एक पार्ट सुद्धा तुम्ही यूज करू शकता. नॉर्मली सेंटर टेबल्स आजकाल ग्लासचे यूज होतात, पण जर तुम्हाला स्टोरेज सेंटर टेबल करायचा असेल तर तुम्ही त्याच्या मिडल पार्टमध्ये स्टोरेज ठेवू शकता. त्यामध्ये तुम्ही टी कोस्टर्स म्हणजे चहा ठेवण्याचे जे कोस्टर्स असतात ते ठेवू शकता. टीव्ही युनिट आहे, टीव्ही युनिटच्या पॅनलच्या मागं तुम्ही तुमची स्विच प्लेट ठेवू शकता. स्विच प्लेट्स नॉर्मली काय करतात? आकर्षित करतात. स्विच प्लेट्स नॉर्मली आपलं ध्यान आकर्षित करतात. सो ते आपण टीव्ही पॅनलच्या मागं ठेवू शकतो. अदर दॅन दॅट, जे आपले सेटअप बॉक्सेस असतात त्यांनाही आपण लोअर कॅबिनेट्समध्ये ठेवू शकतो. सेटअप बॉक्सचे वायर्स भरपूर असतात, सो ह्या वायर्सला पण डिक्लटर करता येतं पॅनल्सच्या मागे. अदर दॅन दॅट, आपण किचन ऑर्गनायझेशन पण व्यवस्थित करू शकतो. किचनमध्ये प्रिपरेशन काउंटर म्हणजे भाजी जिथं कापतो, कणिक जिथं मळतो, हे काउंटर वेगळं असायला हवं. आणि कुकिंग काउंटर म्हणजे स्वयंपाक व्यवस्थित जिथं होतो, जिथं आपली शेगडी असते, ती जागा दुसरी असते. हे दोन काउंटर्स जर वेगळे वेगळे ठेवले तर एका किचनमध्ये कमीत कमी 2 ते 3 लोकांना आरामात काम करता येतं. त्यावरून आपले पिठाचे डबे, आपले गव्हाचे डबे, ज्वारीचे डबे हे सगळे खालच्या कॅबिनेट्समध्ये ठेवायचे, ओट्याच्या खालच्या बाजूला. आणि त्याला जर आपण ड्रॉवर्स केले, म्हणजे एसएसचे ड्रॉवर्स असतात मोठे, त्यामध्ये आपण हे धान्यांचे डबे ठेवले तर ते बाहेर काढताना आरामात. या व्यतिरिक्त चिमनीज आहेत, चिमनीजच्या वरती तुम्ही शटरिंग करू, जेणेकरून त्या चिमनीला एक चांगला लुक मिळतो. रिकामे जे शेल्फ असतात ते अवॉइड करावे, कारण की जेव्हा शेल्फ एक रिकामा असतो तर त्याच्यावरती धूळ ही बसतेच, आणि त्यावरती जर कुठला डबा ठेवला तर त्याच्यावरही धूळ, त्याच्यावरही फोडणी बसते. सो रिकामे शेल्फ, ओपन शेल्फ हे अवॉइड केले हवेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमचा वॉटर फिल्टर आहे तो खाली ठेवू शकता, ओट्याच्या खाली. आजकाल भरपूर फॅसिलिटीज आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही एक इलेक्ट्रिक पंप यूज करू शकता, आणि त्याने खालच्या वॉटर फिल्टरवरून तुम्ही डिरेक्टली पाणी वर नळामध्ये घेऊ शकता. अदर दॅन दॅट, आपण बेडरूम्समध्ये पण स्पेस सेव्हिंग करू शकतो. सो बेडरूममध्ये सगळ्यात मोठा युनिट म्हणजे आपला बेड आणि वॉर्डरोब. वॉर्डरोबमध्ये रोज वापरले जाणारे कपडे हे ठेवण्यासाठी एक जागा हवी, कारण की ते कपडे मग दाराच्या मागं अडकवलेले सापडतात, आणि एवढं छान इंटिरियर करायचं आणि दारामागं एका क्लिपवरती सगळे रोजचे कपडे अडकवायचे, हे छान दिसत नाही. किंवा एखादी लॉन्ड्री बॅग ठेवायची, तर तुम्ही हा कप्पा तुमच्या वॉर्डरोबमध्ये इन्क्लूड करू शकता. एक स्लाइड ऑन कप्पा तुम्ही त्यामध्ये करू शकता. मग बाकीचे जे लागणाऱ्या गोष्टी आहेत, जसं की ट्रॅव्हलिंगचे बॅग्स, त्यानंतर तुमचे कधीतरी वापरण्याचे हिवाळ्याचे कपडे किंवा इतर बाकी गोष्टी, पाहुण्यांसाठीचे तुमचे फोल्डिंग, क्विल्ट्स, पांघरुणं, हे सगळं तुम्ही बेडमध्ये अकोमोडेट करू शकता. आणि बेडचे ओपनिंगचे हॅक्स भरपूर आहेत. तुम्ही हायड्रॉलिक यूज करू शकता, तुम्ही ड्रॉवर्स यूज करू शकता, तुम्ही ओपनेबल शटर्स यूज करू शकता. सो बेडमध्ये मॅक्सिमम गोष्टी स्टोअर करण्याचा प्रयत्न करा, आणि छोट्या छोट्या स्टोरेजेस अवॉइड करा. छोटे छोटे स्टोरेजेस असले की त्याच्यावरती सारखी दृष्टी पडते, आणि मग बेडरूममध्ये खूप गच्च असल्यासारखं वाटतं सगळं सामान. बाथरूम ही जागा पण अगदीच अडगळीची होऊन जाते कधी कधी, कारण का बाथरूम सगळ्यात अवॉइड झालेली गोष्ट. जेव्हा तुमचा बेसिन युनिट प्लॅन केलेला असतो त्याच्या खालची जी जागा आहे त्याच्यावरती WPCचं तुम्ही स्टोरेज यूज करू शकता. WPC स्टोरेजमध्ये तुमचा प्लाय हा फुगत नाही, कारण का तो प्लास्टिकचा. त्याच्या आतमध्ये तुम्ही नेहमी लागणारे सोप बॉटल्स, एक्स्ट्रा लागणारे शॅम्पूज हे सगळे स्टोअर करू शकता, जेणेकरून तुम्ही जर मोठे बॉटल्स घेऊन आले असाल तर ते स्टोअर करून छोट्या बॉटल्सवरती तुम्ही यूज करू शकता. कधीतरी लागणारे साबण असेल किंवा लायझॉल असेल, फ्लोअर क्लीनर असेल किंवा ग्लास क्लीनर असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही बेसिनच्या खाली ठेवू शकता. स्टोरेज हा एक पार्ट फार महत्त्वाचा आहे बाथरूममध्ये.
सो बाथरूममध्ये लॉन्ड्री हा सेगमेंटसुद्धा व्यवस्थित ठेवायला हवा, कारण की काही लोकांच्या घरामध्ये लॉन्ड्रीला वाळत घालायला जागा नसते, अंडरगार्मेंट्स वाळत घालायला जागा नसते. सो स्टोरेज हे तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे बाथरूम्समध्ये. थँक्यू.